एन्काउंटरमध्ये आपल्यासोबत जी असामी आलेली आहे, नुकतीच त्यांची राज्यसभेवर वर्णी लागलेली आहे. असं वाटतं की शिंदेंनी एक आंधीच राज्यसभेवर पाठवलेली आहे. तुम्ही ओळखलंच असेल. आपल्यासोबत शिवसेनेच्या ज्योती वाघमारे आहेत. ताई, कसं पाहता काँग्रेसमधून शिवसेनेत आल्यानंतर इथे जो प्रवास सुरू झाला त्याकडे? पूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाचा सातबारा बदलण्याचं काम ज्या उठावाने केलं, तेव्हा एक विश्वास वाटला की या भाई भतीजावाद नाही चलेगा. आता टॅलेंटवर आणि मेरिटवर तुम्हाला संधी मिळू शकते, कारण राजा का बेटा राजा नाही बनेगा. तेव्हा मात्र एकनाथ शिंदे साहेबांच्या आणि श्रीकांतदादांच्या नेतृत्वाखाली विश्वास ठेवून मी ह्या पक्षामध्ये प्रवेश घेतला. तुमचा जो संघर्ष आहे तो केवळ चळवळीचा नाही आहे, तर वैयक्तिक जीवनामधला देखील संघर्ष राहिलेला आहे. आणि त्यानंतर वडील सोलापुरामध्ये नगरपालिकेमध्ये झालेले नगरसेवक. वडील नगरसेवक झाल्यानंतर सुद्धा घराचे पत्रे बदलले गेले नाहीत, कारण अत्यंत प्रामाणिकपणे त्यांनी काम केलं. सुरुवात भाकरीच्या संघर्षापासून, भुकेच्या संघर्षापासून झाली. हा संघर्ष, हा लढा मी बघते हा माझ्या एकटीचा नाही आहे. हा लढा हा सगळे 2.5 कोटी लाडक्या बहिणींचा आहे. आज फक्त ना मी खासदार झाले, तर या 2.5 कोटी लाडक्या बहिणीच खासदार म्हणून जात आहेत असं मला वाटतं. टीका अशी होते की तुम्ही म्हणता की मी गरिबीतून आले, पण तुमची मालमत्ता जी आहे ती 1 कोटीच्या वर आहे. सो याबद्दल आम्हाला नक्कीच ऐकायला हे आवडेल. फेक नॅरेटिव्ह पसरवणाऱ्याचं गणित खूप कच्चं आहे. मी दलित आहे असं तुम्ही वारंवार सांगता, तर तुम्ही फार जातीय बोलता असं देखील तुमच्यावर टीका होते. या मग ते टीकेकडे लपवायला पाहिजे का, किंवा ते सांगायची लाज वाटली पाहिजे का? एक काळ असा होता की बाबूराव बागुलांनी लिहिलं होतं जेव्हा मी जात चोरली होती. म्हणजे एक काळ असाही होता की माणसाला स्वतःची जात लपवून जगावं लागत होतं. खरं तर आजचा इंटरव्ह्यू देताना खूप आनंद वाटतोय, कारण एक महिला संपादिका, खरं एक मेनस्ट्रीममधल्या अत्यंत महत्त्वाच्या अशा चॅनलवरती एक महिला जेव्हा मुख्य संपादिका असते तेव्हा नक्कीच अभिमान वाटतो. त्यामुळे तुमचंही मनापासून अभिनंदन. दुसरं म्हणजे तो तुमच्या एन्काउंटरबद्दल, की इतर एन्काउंटरमध्ये लोक जखमी होतात, पण तुमच्या एन्काउंटरमधून गेले की लोक हुकुमी होतात.